हेल या ठिकाणी
बाबादा फिरजणकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। हे 5 भाऊ आहेत फिरजणकर फॅमिली, यांसाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या, कारण यांचं भारूड सुद्धा अतिशय गाजलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभलेली आहे। तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा, हे पैसे घे, जरा चष्मा पुसते थांबा। नाही दिसतो, पण आता जरा चांगला दिसतो। चांगली वाट लावण्यासाठी चांगला दिसला पाहिजे ना। बसा खाली। बुवा ही तर वला करून गेला, मुतलास का काय? नाही, ही तर मगाशी सुकाच होता। गोदडी मुतून भिजवतोस का? गवळण दिली, ही तर वाटतं मुतून गेलास वाटतं बुवा। एवढा तुझा काय मन आतुर झाला होता काय मुतायला? ह्याला संडास दिला नाही काय मुतायला? तू संडासात काही तू कुठं पण काम करू शकतोस, इथं कशाला केलास? असो, तुला शास्त्रानेच भिडणार आणि शास्त्रानेच नडणार। पहिल्या बारीत बोलून गेले होते, जर तुझ्या उत्तराला उत्तर नाही दिलं, तुझ्या प्रश्नाला प्रश्न नाही विचारला तर भेंडी नाच सोडीन, आणि तुझ्या विषयाला विषय नाही दिला तर परत या खेळमध्ये तोंड नाही दाखवणार। एवढं लक्षात ठेव। खेळणी सावर्डांनी चिपळूण मध्ये सुशांत कांबळी साहिल गायकवाड यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। तर आता सुरुवातीला जेव्हा त्याची एंट्री होती तेव्हा जय महाकाल जय महाकाल जय महाकाल, बरोबर ना? काय नाही, फुस महाकाल काय आहे माहिती काय? तू मग सांगतोय खरं, हिला वाटतंय बरं, हिच्यातील हाय गांडीवर, बरोबर? गांडीवर मग असं एवढं ते जल वाढलंय तुझ्या बोचावर। हा महाकाळ काय आहे ते मी तुम्हाला सांगते। हा, त्याच्यानंतर सगळं आणलंय, 1 2 3 भरपूर लिहून आणलंय तुझ्यासोबत। त्यानंतर काय म्हणतो? वाढलंय खाली, वाढलंय खाली हिरवान, बरोबर? हा, गहंडी याच्याशिवाय तुला विषय नाही। जे मी बोलले होते, घेतला ना गहंडी, घेतला ना गहंडी, बोचा घेतला ना, घेतला ना। आणि नंतर काय म्हणतो माहितीये काय? नंतर काय म्हणतो की ह्याच्याशिवाय मजा नाही। हो, मग हिथं नको बारी करू, घरात जा। हिथली 3 तासात आटपते, घरातली 1 तासात आटपल बारी। आणि जर चांगला असशील तू अजून धड दाकट, कारण तुला 2 पोरं आहेत ना, पोरांचा विषय पण बोललास, तो पण मी इथं बोलणार आहे। जर चांगला धड दाकट असशील तर तू 15 मिनिटात पण करशील। मग एक काम कर, हिथं बाऱ्या नको करू, घरात जाऊन बारी कर, 1 तासात आटपेल लगेच। म्हणजे त्याला आवाज पण नाही लागत, काय पण लागेल, सायलेंट मध्ये काम होतो तो, एकदम शाक्षुक मध्ये। पोरगा उठल हळू, पोरगी उठल अहो हळू, असा काम असतो तो। अरे तू कसली बारी करतोय? ए दलिद्री, दलिद्री, ए दलिद्रा, भीक माग्या, भीक माग्या। तू एवढा भीक मागे आहेस ना का तुला जिथं जिथं तू आता गणपतीत जातोस आहे तिथून सगळीकडनं जल्ली तुला लात मारतात आहे, सगळीकडून याला लात मारतात। हा काय सांगतो मानगाव बिनगावचा? अरे मानगावच्या लोकांनी तुला थुकीची तरी मान दिलाय काय? हा, आयोजक बारीत जाऊन बोलतात, बुवा तुला कार्यक्रम करायचा असेल तर कर, नाही तर जा, नाही तर जा, नाही तर जा। का? कारण माझ्या दुसऱ्या बारीत तुम्ही आतमध्ये येऊन चिडखोरपणा दाखवता। कशासाठी? एवढं कशासाठी चिडता? जर मी तुम्हाला शास्त्र आधारे, आजचीच गोष्ट घ्या, आताचीच थोड्या वेळापूर्वीची, माईक हातात घेऊन म्हणतात ही बाई नालायक आहे, नालायक आहे, बरोबर? ही नीच आहे, ही बाई नालायक आहे। अरे का? अरे एवढा मेलास, एवढा कर्माने मेलास का तुला शिव्यांवर यावं लागलं? शास्त्र संपलं। ए महाकाळा, ए दलिद्र्या, शास्त्र संपलं म्हणून हातात माईक घेऊन ही नालायक आहे, ही अशी आहे, ही तशी आहे। अरे भीक माग्या, तुला मी भीक माग्याचं नाव ठेवलंय।
आणि तू माकाळ नाही, तू माकाड बुवा आहेस. नंतर म्हणतो ही भाबडा ससा, ही म्हणाली ही भाबडा नाही, ही लबाड ससा आहे. पहिल्या बारीत बाई काही जास्त बोलली नाही. अरे कशाला मी बोलू, या ठिकाणी माता भगिनी बसल्यात, तू विचार केलास? तू विचार केलास नाही ना. मग आता तुझा समाचार घ्यायला मी इथं आलीये. तुम्हाला सांगते अजिबात उठायचं नाही. याच्या गाण्यांमुळे आपण का उठायचं? तुमच्या वतीनं भांडायला मी इथं आली आहे शक्ती. आता बघा कशी आहे, युक्ती लावते आणि ह्याला कसा पळवते पादर पुच्चाटाला. म्हणतो आल्या आल्या म्हणतो यारा हो यारा. याच्यावरती माझा गण होता, स्तवन नव्हतं तुझ्यासारखं. तू हिजड्यासारखं कुठलं पण गाणं घेतोस, स्तवनला लावतोस ना, हिजड्यासारखा नाचतोस आणि मग लोक हसतात. दाखवणार, थांबा दाखवणार, हा कसा नाचतो ते पण दाखवणार. पण बुवा हा गण होता, याच्यावर काही मी आल्या आल्या आळवणी किंवा स्तवन घेतलं नव्हतं. आणि आळवणी ही माझ्या या जमलेल्या, तू म्हणतोस ना एवढ्या पावसा पाण्यातून पण लोक आलेत, मग ह्या सगळ्या उभ्या असलेल्या लोकांसाठी मी घेतली आळवणी. तू काय घेतलंस? यान काय घेतलं तुमच्यासाठी? ह्याला उभा करू नका नंतर, लक्षात ठेवा. म्हणतो आणि मजेशीर विषय बघा, म्हणतो बाई कावळे म्हणते, कावळे कावळे शिवल्याशिवाय उत्तर पूजा होत नाही, उत्तर कार्य होत नाही. बरोबर? हा बोलला का नाही? बोलला ना. मग आता आज सकाळी मी याला मानगाव मध्ये म्हटलं होतं तू एक काम कर, तू आता मर. आता बारी करणं तुझं काम नाही, तू आता मर. मी श्रद्धांजली गीत लिहिते रात्री आणि बारीत गाते असं म्हटलं होतं. आता स्वतः येऊन म्हणाला माझं आज कार्य आहे आणि कावळे आलेत कार्याला. कावळे शिवल्याशिवाय कार्य होत नाही. नाही म्हणजे बुवा आज तुझं होतं इथं कार्य. जल्ल जरा रडारडी करूया, चांगला होता बिचारा. बिचारा बिचारा कसा पण असला तरी ग हंडी बोलायचा, बोचा बिचा बोलायचा. कसा रे गेला तेव्हा. आणि आता कावळे आलेत शिवायला त्याच्या उत्तर कार्याला. येडा बुवा याला म्हणतात बारी. हजारो बायकांनी कार्यक्रम केले असतील, लाखो करोडो. तू कान्हा आहेस ना सगळ्यांचा, 46 वर्षाचा कान्हा. कान्हा तुझ्या 46 वर्षात तुला 46 गोपिका भेटल्या असतील. पण ही जी भेटले ना ती तुला कापून काढणारी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि म्हणतात प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बसले हे गणराज. हाच गण सेम तिथं मानगाव मध्ये घेतला आणि तिथे त्यांचं आयोजकांचं नाव टाकलं आणि म्हणतो घरात बसले गणराज. बघा इथे येऊन फक्त कमवायचा धंदा. गाण्यात नुसतं नाव टाकलं का झालं, नाव टाकलं का झालं. आणि बघा घरी येऊन हिला जवतो ना. बरोबर? हिला जवतो ना. कटिंग दिला माझ्या गाण्याची त्याने, आंटीची घंटी. आता ह्याची घंटा कशी वाजवती ती बघा. हिला लाजवतो ना की हिला जवतो ना. याला जल्ला कोण होता ना, गुरु याचा शिक्षक मराठीचा. तो मला खरंच भेटू दे, मी त्याच्या अगदी खालून वरून पूजा करीन, खरं सांगते. आणि हा जय महाकाल आहे ना, हा जय महाकाल, या जय महाकालला आपण मंदिरात बसू आणि याच्या सामानाची पूजा करू. कुठला सामान? याच्याकडे जर भांडवल आहे ना, हे जी गाणी हा काढतो ना, तर सामानाची पूजा करू. हो एवढे मोठे, थोडा जास्त इफेक्ट नको. जिथं पाहिजे ना तिथंच याला सोडायचा. बरोबर आलं लक्षात. त्यानंतर लाजवतो नाही बुवा, हिला लाजवतो. ही लाजवतो काय? ही लाजवतो म्हणजे काय? कुठला तुझा शास्त्र आहे आणि कुठला तुझा मराठी ग्रंथ आहे तो आण बघू, आण पाहू. ऐ महाकाळ कुठं हाय तुझा, आण पाहू. शास्त्र पुराण बुवा बाई काय हा प्रकार. बुवा काय म्हणतो ऐका. आता बुवा काय म्हणतो, हिला ते बिग बॉस मध्ये घनश्याम आणि सूरज आहे ना, ही त्यांची बहीण आहे. आता मला सांगा सूरज कसा आहे? असा आहे ना, असा आहे की नाही सूरज? झापूक झुपूक गोलीगत माझा बाच्चा.
धोका देऊन गेली मला माझा बादशा. बरोबर. सूरज असा आहे, मग आता इथं असा कोण आहे? मी तर अशी आहे, मग आता असा कोण आहे? हा, आवाज येऊ दे अजून जोरात, अजून जोरात. हा, मग आता हा सूरजचा भाव कोण आहे बरं? हा, अरे तू पण भाव न तो पण भाव, दोघे मिळून बिग बॉसला जाऊ, बिग बॉसला जाऊ. तू पण जा पुढच्या वर्षी बिग बॉस आणि तिथं काढ बिग बॉस ग हंडी बोचावर. सकाळी सकाळी ठीक 8 वाजता आणि बुवा उठलाय आणि गाणं लागलाय, ए ढांचिंगडीच्या ढांचिंगडीच्या, आणि गाणं झाल्यावर बिग बॉस म्हणतो, बिग बॉस शुभ सकाळ ग हंडी. जा जा जा, तू पण जा, तू पण त्यात लायकीच आहेस. आणि तुला पहिल्या वीक मध्ये नॉमिनेशन करून लोक लात मारून आउट करतील. आणि नंतर म्हणतो, ही मंडळाची उपाध्यक्षिका आहे, हिला मी बनवली उपाध्यक्षिका, मी. ह्याच्या एकट्याचा मंडळ आहे हा, एकट्याचा. अरे तू काय म्हणालास? आणि वेळ आली ना तर तुला काढून पण टाकू. अरे काढून टाक, आत्ता काढून टाक. चल, तुझ्यात दम आहे ना? तुझ्या जर त्याच्यात ह्याच्यात एवढा दम असेल ना तर तू मला काढून टाक. मला त्या पदाशी काही घेणं नाही. मला फक्त तो पास आणि तुझी वाट तेवढीच लावायची. त्या पासाशीच मला महत्व आहे. मी तुला अजून सांगते. आणि उपाध्यक्षिका म्हणून काय नियम मोडले हो? आता एवढं सगळं तुम्ही पब्लिक आहात, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे द्यायलाच पाहिजे की नाही? मग जर ते देता देता माझी 5 आणि 10 मिनिटं अधिक झाली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही ना. पण ह्याला प्रॉब्लेम आहे. हा हिजड्यासारखा येऊन इथं उभा राहतो, इथं माझ्या बाजूला उभा राहतो. ही शाहिराची शिस्त आहे. एखादा शाहीर रणातून बाहेर पडल्याशिवाय आपण तिथे जाणं ही शिस्त आहे का मला सांगा? पण हा बेशिस्त तसा करतो. आणि म्हणून हे बघ, हे मला 10 वेळा नाचून दाखवू नको. यासाठी उपाध्यक्षिका केलीस का तू? बाकीच्या शाहीर होता, वृदाली दळवी, साक्षी शिंदे, वृदाली आपलं वैदेही शेलार, दीपाली शिंदे, या सगळ्या शाहिरांना करायचंच. मग मला गरज नाही तुझ्या पदाची. आणि जर तू दिलं असतेस ते तुझ्यावर थुकते मी बुवा, तुझ्यावर. लक्षात ठेव. चिन टपाक डमडम डमडम. म्हणून हा, जर बिग बॉस तर जाऊ द्या, काट 2-2 काठी देतो माझ्या गवळणीच्या आणि म्हणतो, ताट होतो माझा हरगडी, पाहता ही नागडी. हा हा, होय होय, ग हंडी बोचावर आणि नागडी. जल्ल्या असतील तर काढू ना. म्हणतो, ताट होतो माझा हरगडी, पाहता ही नागडी, आणि हिजड्यासारखा नाचतो रे येऊन रे मंचावरी. बरोबर. मग आता हा स्वतःचाच ताट होतो म्हणतो, म्हणजे जेवणाचा. ह्याचा विषय काय? जेव्हा मी गवळणींच्या घरी जातो तेव्हा न सांगता माझा ताट होतो. मग ही नागडी म्हणजे मला नागडी म्हणजे हा गडी, आणि ह्याला बघून ताट होतो डायरेक्ट. म्हणजे आता हा घरात गेला ना का डायरेक्ट ताट होतो जेवणाचा. पाहता ही नागडी म्हणजे घरात गडी बघितल्यावर ताट होतो. बरोबर ना? तू एवढा मोठा लॉर्ड फॉकलम नाहीस, तुला बघितल्या बघितल्या ताट होईल म्हणून. एवढं लक्षात ठेव. आणि ताट होण्यासारखं आता तुझ्यात काय राम नाही भाऊ. आणि जरी तुझ्यात ताट झाला ना तरी त्या ताटात फक्त वरण आणि भाताचीच तेवढंच टाकणार. कोण तुला भाकरी पण नाही देणार, अळूवडी पण नाही देणार, मेथीची भाजी पण नाही देणार. तुला नुसतं डाल भात ना लोणचाच भेटणार. एवढाच तुझा ताट होणार, बाकी तुझा ताट होऊ शकत नाही. नुसती पाहिजे याला जोड, रोज काढीत बसतो खोड, म्हणतो सवंगड्या नाचल जाऊ, नाही उपयोग वरती चढल्यावर, काना खाली दांडू आण पाहू. आता ह्यान काय गायला? ही ह्याची चाल, या चालीला काही गोडी आहे का हो? या अशा चाली तू वापरतोस डबल बारीला, ज्या लोकांना कळत पण नाही का तुझ्याकडे चाली नाही दुसऱ्या, तुझ्याकडे चाली नाही. या अशा एवढ्या घाण चाली वापरतोस. काठ पण द्यायला मला घाण वाटते तुला. तू काय म्हणतोस?
वाढलंय खाली रान पाहू. मग हा काय म्हणतो रान पाहू. याचे कोरसवाले पण म्हणतात रान पाहू, बरोबर. पण याचा उच्चार काय र आण पाहू, बरोबर. खाली वाढलंय रा आण. मग मी पण तेच म्हणते आण पाहू. बुवा आण पाहू, बुवा आण पाहू, बुवा बुवा आण पाहू ना. गजा बैलाचे मॅनेजर दुर्वेश यांच्याकडून 1001 रुपये. त्याचप्रमाणे अभय सहस्त्रबुद्धे कला नाच मंडळ परशुराम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर बुवा म्हणून ही गवळण घेतले की नाही उपयोग वरती चढल्यावर कानाखाली दांडू आण पाहू. आण पाहू पुढे मला घेत नाही कारण मला हे गवळण म्हणते, मला माझी बारी करायची आहे व्यवस्थित म्हणून. तरी ही तुझी गाण्याची कटिंग होती, मला माहिती आहे ही गाण्याची कटिंग पण मला द्यायला कंटाळा आला होता. त्यानंतर दुसरी कटिंग अशी आहे की तू म्हणतोस ना हे रान आण पाहू, वाढलंय रान. मग जेव्हा रान वाढलं होतं त्यावेळी इंद्रदेवाने शाप दिला होता आणि तिथे जाळ लावला होता, अग्नी आली होती आणि ती अग्नी कानाने आपल्या तोंडात घेतली होती, ती आग आपल्या तोंडात घेतली होती. हा विषय बघ कसा लावते. का लावून घेतोस डाग असा गडी तू होतास माग, दिला वचनाला तू आज जाग, कान तुझ्या खालच्या रानाला लावून टाकली आग, कान तुझ्या खालच्या रानाला लावून टाकली आग, कान तुझ्या खालच्या रानाला लावून टाकली आग, कान तुझ्या खालच्या रानाला लावून टाकली आग. बसा खाली बसा आता 2 मिनिटं. त्यानंतर म्हणतात प्रश्नावर चर्चा करतात, म्हणतात तुम्ही करा हो गुगलला सर्च. अरे मी तेच तर म्हटलं, तुझ्या बापान गुगलवरनं उत्तर दिलं नव्हतं काय. अरे शास्त्र एक ग्रंथात असतं, तू गुगलवर काय सर्च करतोस. ए येड्या, येडाच आहेस रे तू. लाल्या बंडी घाल तू, बंडी. हा बुवा आहे ना, हा बुवा, हा बंडी घाल तू, बंडी. परवा कार्यक्रम झाला आमचा लोणेऱ्यात आणि हा जेवला बकासूर. मी तुम्हाला खरं सांगते, शपथ येऊन सांगते, एक अन्नाचा कण नाही माझ्या पोटात आज दिवसभरात. हाय कोणी पण सांगेल मी जेवले पण नाही. हा बकासुरासारखा जेवतो आणि बंडी घातला नव्हती आणि हात धुवायला चाललाय आपला असा. आणि मला म्हणतो जेवलीव जेवलीव ताई जेवलीव. नाही म्हटलं पण तुम्ही बंडी कोणाची घातली होतात ना तुम्ही. बघितलाव ना, याला स्पष्ट उघडा बघितलाव ना बंडीवर. हा असा आहे नुसतं म्हणून इथं येतो. आज कोट घालून आला होता ना, सकाळचाच कोट घातला ना शेवटी. आहेत बघा व्हिडिओ, इन्स्टाला स्टोरी मेन्शन आहेत. तुझ्याकडे तू म्हणतोस माझ्याकडे एवढा कोट आहे तेवढा कोट आहे, मग का नाही बदललास कोट. आता दुसऱ्या बारीत बदलून ये, दुसऱ्या बारीत कोट बदलूनच ये, नाही तर तू खोटा बोलतोस, खोटा. एवढा लक्षात ठेव, समजलं काय. नंतर म्हणतो 4 पोरांची आईस वाटते 4. आणि तुम्ही म्हणालात हो 4 पोरांची आईस वाटते. हो माझा एक पोरगा म्हणजे हा रत्नाकर महाकाळ. मग जर मी आईस वाटते तर हा माझा पोरगाच वाटतो. कारण जर माझ्या अंगावर 4 बोटं मांस आहे ना, तर ह्याच्या अंगावर 8 बोटं मांस कमी आहे. बरोबर की खोटं सांगा मला. हा आता एवढा जागरणीन झाला, दिसय पण नाही हो बिचारा. बिचाऱ्याची धडपड बघा. हा म्हणतो मला आराम नाही, मला जीवाला आराम नाही. नाही हो, जरा आवाज नाही, तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घ्या असा म्हणतो. कशाला भीक मागतोस रे, भीक माग्या. ते बिचारे आलेत कार्यक्रम बघायला, त्यांना कशाला तुझं रडगाणं ऐकवतोस. त्यात 15 मिनिटं घेतलीस ते रडगाणं ऐकवायला. माझा घसा दुखतो, घसा दुखतो. मी आला घसा दुखणारा. नंतर म्हणतो हिची अजून बारी नाही झाली वाटतं, हिला अजून पोरबाळ नाही वाटतं. ह्याच्यावरती तो येतो. मला जेव्हा होईल तेव्हा पाळण्याची दोरी हलवायला तुलाच पहिला बोलवीन आणि घुगऱ्या पण खायला बोलवीन. आणि नाही झाल्या तरी त्याला बुरशी आली ना तरी तुला पॅकिंग करून तुझ्या घरात पोस्ट ऑफिसने पाठवीन. घुगऱ्या आणि वरती तेजलच्या बाळाचं घुगऱ्या न गेरे हागऱ्या. आणि हिथं येऊन मुतलस मुत्र्या. झाला ह्याचा तोंड कधी नाही तो झाला. याचा तोंड बघायची पण मला घीन आहे, घीन वाटते याची. या गणपतीत 5 वेळा माझ्या समोर आहे हा दलिद्री. 5 वेळा
5 वेळा निसता हाच जल्ला 5 वेळा 5वीलाच पुजलेला आहे. मला म्हणतो मला आलाप देता येत नाही. तो आलाप काय माझा विषय नाही. मग असला तू थुकीचा शाहीर आहेस काय? पूर्वीचे शाहीर हे आलाप द्यायचे, गायकी करायचे, नाच सुंदर, वाजप सुंदर, असे पूर्वीचे शाहीर कार्यक्रम करायचे. मग तू कसला शाहीर? तुला आलाप देता येत नाही. माझा आलाप बघ कसा भेंडी. शिवरंजनी, शिवरंजनी द्या मला. लोणेरे तालाप देत होता. नाही असा नव्हतं देत. असा हा असा गातो ना. याला धमक नाही याच्यात आवाजाची, म्हणून हा बायल्यासारखा गातो नाकात. नाचून दाखवू, नाचून दाखवू. आता नाचून दाखवणार पण ह्याच्या गाण्यावर नाही. हा म्हणतो ना नेहमी माझ्या गाण्यावर तू स्वतः वर्चस्व मिळवतेस. चल नाही, तुला जी कटिंग देते ना त्या माझ्या कटिंगवर मी नाचणार, पण तुझ्यासारखं सेम टू सेम तू जसा नाचतोस ना तशीच नाचून दाखवणार. आणि म्हणून होता मोठा तो शूरवीर देत होता स्वतःला धीर. यानं काय गायला? तू मग सांगतोय खरं, हिला वाटतंय बरं, हिच्यातील हाय गांडीवर. बरोबर ना? हे गायला त्याच्यावर कटिंग तुला काय देते बघ. एकलव्याची कथा. होता मोठा तो शूरवीर देत होता स्वतःला धीर. तू मग सांगते खरं, याला वाटतंय बरं, याचा कापून घेतल्यावर. तू मग सांगते खरं, याला वाटतंय बरं, याचा कापून घेतल्यावर. तुला सांगते खरं, कापून घेतल्यावर. तुला सांगते खरं, कापून घेतल्यावर. होता मोठा तो शूरवीर होता स्वतःला धीर. होता मोठा तो शूरवीर होता स्वतःला धीर. तुला सांगते खरं, वाटतंय खरं, कापून घेतल्यावर. तुला वाटतंय खरं, वाटतंय खरं, कापून घेतल्यावर. आणि जसं तो म्हणाला की हिच्यातील गांडीव धनुष्य वर आहे. बुवा नाही, चुकीचं आहे. जेव्हा सगळी शस्त्र आघाडीवर आहेत तर त्याच्यामधील ह्याच्यातील गांडीव धनुष्य हे वरती आहे. बुवान माझं उत्तर देताना पण मला दोनदा म्हटलं गांडीव धनुष्य. बुवाला गांडीव धनुष्य लय आवडतं. बुवा धनुष्य हाय काय तुझ्या ह्याच्यावर? जाऊ दे, तुम्ही बोला, ते मी नाही बोलू शकत. कारण इथे आया बहिणी बसल्यात, माझी बारी रेकॉर्ड होते आणि तो रेकॉर्ड करणारा दुसरा तिसरा कोण नाही, आमच्या संतेज म्युझिकल ग्रुपचा होतकरू कलाकार आमचा नीरज बेटकर, जो प्रत्येक बारीला कॅमेरा लावून असतो तत्पर. त्याच्यामुळे त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि म्हणून त्याच्यावर ही कटिंग दिली. बुवा तुला एकलव्याची. याला बोलतात विषयाला विषय, कटिंगला कटिंग. तू काय पादर पुच्चाटासारखी कटिंग देतोस हा? म्हणून ऐकून घे रे जरा माझ्या बाच्चा.
नंतर म्हणतो हिचा बो बघितलात ना किती मोठा आहे, मी बो घातलाय मी केस सुट्टी ठेवले, मी केस स्ट्रेटनिंग केले, मस्त आहे ना एकदम झापूक झुपूक. मग ह्याला सांगा बुवा तुझा कुठल्या बोवर लक्ष आहे रे, हा कुठला बो बघतोस आहे तो? माझ्याकडे बो नाही आहे बुवा, सॉरी मी अशी केस सुट्टी ठेवून आली आज. मला माहित होतं तू बो बोलशील म्हणून मी केस आज सुट्टी ठेवली. मी तुझ्यापेक्षा 1.5 शानी आहे रे, तू काय मला शिकवतोस येड्या बुवा. नंतर म्हणतो पार्वती म्हणतोय थांबा नको, एक गाणं आता ह्याला एक कटिंग देते आणि माझी गाणी घेणार आहे, कारण याच्याशी बोलून काय उपयोग नाही. हा नेहमी जिथं जातो ना तिथं दुसऱ्या बारीत हा मान असा खाली घालून जातो. मग का हा पहिल्या बारीत बोलला माझी गाणी ऐकून घ्या, कारण लोकांना वाटतोय महाकाळ बुवा काय पण गातो. अरे तू काय पण गातोसच आहे, मुकड्याची गाणी असतात त्याला काय धड बोचा आहे की नाही गाण्यांना, आहे की नाही गाण्यांना. पैसे कमवायला आलास काय, धंदा करायला आलास काय रे महाकाळ बुवा नुसता, मुकड्यावर धंदा करतोस काय, अंतर ऐक का नाही गाण्यांना तुझ्या. आणि म्हणून पार्वती म्हणते, म्हणजे बघा याचे ऐकून घ्या 2 मिनिटं. ग्रंथपुराणात पार्वती काय म्हणते, काहीतरी लोचा आहे लोचा. बघा म्हणजे लोचा आहे तुझ्या बुचड्यातून, म्हणजे बोचातून म्हणजे बो मधून पाणी वाहत आहे, म्हणजे काहीतरी लोचा आहे अशी पार्वती शंकराला म्हणत होती. हे शब्द आहेत ग्रंथपुराणातले. अबे शंकर तेरे बुचड़े में से नदी वारी है, मतलब लोचा आहे रे. लोचा शब्द कुठला आहे? याला बोचा पाहिजे होता म्हणून याने लोचा लावला, बरोबर? तुम्ही मान्य करताय की नाही? बोचा पाहिजे होता म्हणून लोचा लावला, बरोबर? पण लोचा पार्वती म्हणायची काय तेव्हा? हा बाबा काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी शंकास्पद आहे, हा स्वामी अशी म्हणत असेल पार्वती. माझ्या मते अशी नाही बोलणार. म्हणून अगं राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटणार, त्या मोठ्या पर्वतांच्या मागे महाकाळ राहायचं पार्वती संगे, त्या मोठ्या पर्वतांच्या मागे महाकाळ राहायचा पार्वती संगे. मग रोज करून बघते मोजमाप, रोज मोजमाप करते पार्वती. हा पार्वती गातो ना, मी पण पार्वतीच दिली तुला आणि शंकरच दिला. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, जटा कापून टाक ना, किती वाढले. नुसता बो दिसतो त्याच्या खालच्या जटा नाही दिसत, एवढ्या आहेत त्या जटा काप का नाही. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का. त्या मोठ्या पर्वताच्या मागे राहायचं पार्वती संगे, त्या मोठ्या पर्वताच्या मागे राहायचं पार्वती संगे. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का. याला मजेशीर विषय आवडतात ना, याला मजेशीर विषय देते. पण त्यापूर्वी बुवा काय म्हणाला, हिचा कुठला अवयव दिसतोय का? आता मला खरं सांगा, तुम्ही नका सांगू, कारण तुम्ही दोन्ही बाजून असता. आता तो आला का त्याला म्हणाल बुवा खदलो. म्हणून मला इथे बसलेल्या बायका सांगतील नाक दिसतंय, हो बोला फक्त, मान डुलवा. नाक दिसतंय, डोळे दिसतायत, ओठ दिसतायत, गाल दिसतायत, कपाळ दिसतंय, अनुवटी दिसते. याला अजून कुठला अवयव बघायचा आहे? म्हणजे हात दिसतायत, बोट, हा म्हणजे हे अवयव, याच्या व्यतिरिक्त कुठला अवयव तुला बघायचा आहे? म्हणतो ही भोपळ्यासारखी सुजली, म्हणजे याचा अर्थ काय की तुला काय बोलायला नाही भेटलं का? तू व्यंगावरून बोलणार, अंगावरून बोलणार, ही काळी आहे, ही अशी आहे, तशी आहे. अरे शास्त्राने भीड तुझ्यात धमक असेल तर, शास्त्राने भीड. तुला मजेशीर पाहिजे ना, तुला मजेशीर देते बघ. जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव,
जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव केली कमाल एकट्याने केली कमाल एकट्याने दाविली लायकी या छक्क्याने 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 जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव केली कमाल एकट्याने केली कमाल एकट्याने दाविली लायकी या छक्क्याने दाविली लायकी या छक्क्याने दाविली लायकी या छक्क्याने दाविली लायकी या छक्क्याने पत्त्यांचा विषय छक्क्यापेक्षा नक्कीच एक्का सरस आहे की नाही हो ना मग तोच विषय आणि म्हणून शास्त्र देते आता सांभाळ घसरल पाय ग मग वय तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग तू विचार कर ना थोडा असा कसा मेल्या तू येडा तू विचार कर ना थोडा असा कसा मेल्या तू येडा दिस नाही कळत रात नाही कळत याला लागतोय खाली रेडा दिस नाही कळत रात नाही कळत लागतोय खाली रेडा दिस नाही कळत रात नाही कळत लागतोय खाली रेडा तू विचार कर ना थोडा असा कसा मेल्या तू येडा तू विचार कर ना थोडा असा कसा मेल्या तू येडा दिस नाही कळत रात नाही कळत लागतोय खाली रेडा दिस नाही कळत रात नाही कळत लागतोय खाली रेडा दिस नाही कळत रात नाही कळत लागतोय खाली रेडा दिस नाही कळत रात नाही कळत लागतोय खाली रेडा खुळखुळू घुंगराची गाडी आली गाडीवाला दादा थांबला रे थांबला लक्ष याच बघा यज्ञावरी आता जे गाणं गायलं ते महाकाळ म्हणजे यमाचा विषय यमाचं वाहन रेडा म्हणून ते विषय गायलं लक्ष याच बघा यज्ञावरी हा क्रोधित शंकर मनावरी मग मार्ग हा शोधे राज सुर्वे यांच्याकडून माझ्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद आभारी आहोत लक्ष याच बघा यज्ञावरी क्रोधित शंकर मनावरी मग मार्ग शोधे तो याच्यावरी महाकाळ उपटे आपली जटा स्वतःच उपटतोय आपलीच जटा अरे महाकाळा आपलीच उपटतोस जटा हा महाकाळ उपटे आपली जटा बसून शिखरावरी हा महाकाळ उपटे आपली जटा बसून शिखरावरी महाकाळ उपटे आपली जटा बसून शिखरावरी महाकाळ उपटे आपली जटा बसून शिखरावरी लक्ष याच बघा यज्ञावरी क्रोधित शंकर मनावरी मग मार्ग हा शोधे याच्यावरी महाकाळ उपटे आपली जटा बसून शिखरावरी 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 कर्ण निर्मिती हो राक्षसाची म्हणे इच्छा पूर्ण कर माझी म्हणे इच्छा पूर्ण कर माझी म्हणे इच्छा पूर्ण कर माझी वाट लावून या यज्ञाची करेन शांती माझ्या मनाची करी शांती माझ्या मनाची करी शांती माझ्या मनाची केली हो त्याने हाहाकारी वीरभद्र हा पडला भारी केली हो याने हाहाकारी वीरभद्र हा पडला भारी म्हणून आपल्याच हाताने उठली तरी हा महाकाळ उठते आपली जटा बसून शिखरावरी हा महाकाळ उठते आपली जटा बसून शिखरावरी महाकाळ उठते आपली जटा बसून शिखरावरी महाकाळ उठते आपली
पार्वती सगळी शास्त्र आधारे. आता त्याचं शास्त्र 2 मिनिटात सांगते. ज्यावेळी शंकराच्या पार्वतीच्या वडिलांनी म्हणजे दक्ष राजाने जेव्हा दक्षता यज्ञ ठेवलं होतं आपल्या घरी, त्यावेळी पार्वती आमंत्रण नसून सुद्धा गेली होती. आणि जेव्हा पार्वती जाते तेव्हा तिच्या पाठून शंकर जातो. पार्वती नंदीवर बसून गेली आणि शंकरही तिथे पोहोचला. त्यावेळी दक्ष राजाकडून शंकराचा पूर्णपणे अपमान झाला आणि तो अपमान पार्वती सहन करू शकली नाही, म्हणून तिने त्या यज्ञात उडी घेतली. आणि जेव्हा तिने यज्ञात उडी घेतली तेव्हा शंकर क्रोधित झाला आणि स्वतःच्या जटा उपटू लागला. आणि जटा उपटून त्याने वीरभद्र राक्षसाची निर्मिती केली. त्या राक्षसाला त्याने उपदेश केला की या दक्ष राजाचं पूर्ण राज्य नष्ट कर. हे या गाण्याचा अर्थ आहे. असं शास्त्र पटवून द्यायचं. मग असं हाय काय बोच्या वर गहंडी तर नागडी काय ही सांगतोस का इथं येऊन सगळ्यांना? म्हणतो तुम्ही वेल एज्युकेटेड आहात ना, मग तुम्हाला शास्त्र कळेल. तू शास्त्र सांगशील तर कळेल ना. तू 12 कडे सांगितलीस तर शास्त्र काय कळणार आहे? तू येतोस मी 12 कडे सांगतोस. हा की नाही? तुझा आवाज ऐकून ना कान बधीर होतात, बधीर बसून जातात. असं करायला लागतं. असं एक चाल घ्या. दाखव. सगळ्यांची इच्छा आहे बुवा कसा नाचतो हे दाखवा बाई. नक्की सगळ्यांची इच्छा आहे. आवाज येऊ दे जोरात. हो ना? हा बसा. तुम्हाला नाचवणार. आधी मी नाचून दाखवते बुवानं तुम्हाला 100% नाचवणार. शिमग्याचा डोलच घेऊया. बुवा काय म्हणतो आता शिमगा आहे का शिमग्याचा डोल? अरे तेरे गाणे का प्रमोशन करेल ये भेंडी तेरे को ये अच्छा नहीं लग रहा है क्या? आता शिमग्याचा डोल मी गणपतीत पण जर शिमग्याचा डोल घेते तर ते तुझ्यासाठीच चांगलं आहे ना. मग नको. मग त्याच्या गणपतीचा गाणं घेऊया पहिलं. तो काय त्याची एक गंमत सांगते तुम्हाला. टार्झन पिक्चर मधलं गाणं काढलंय जिन बरसती धारा. आता ते गाणं वेस्टर्न आहे ना, त्याच्यावरती येलो टी शर्ट घातला नाही, जीन्स घातला नाही, गॉगल लावला नाही, चष्मा आणि नाचतो कसं माहिती काय? जिन बरसती धारा मंद आणि नंतर म्हणतो कळी फुलली मला. जरा हा माईक पकडा. कसा म्हणतो माहिती काय? कळी फुलली मनाची रमाळा गुंफिली सणाची ओढ लागली जनाची. ते गाणं आहे ना त्याचं, ऐकता ना तुम्ही रोज. मग त्याच्यात कसा करतो माहिती? व्हिडिओ बघा. कळी फुलली मनाची. इथं कळी आहे, इथं फुल आहे आणि इथं उमलतोय. हा याच्या अशा स्टेप आहेत. आणि म्हणून शिमग्याचा ढोल कसा वाजे भारी वाजे भारी देव माझा नाचतोय दारो दारो. देव माझा नाचतोय कसा पालखीत बसून पाय देव माझा घराची आई. पालखीत बसून पाय देव माझा घराची आई. शिमग्याचा ढोल वाजे भारी वाजे भारी देव माझा नाचतोय घरोघरी. शिमग्याचा ढोल वाजे भारी वाजे भारी देव माझा नाचतोय घरोघरी.
कमी आहे म्हणून, नाहीतर काय अजून आपल्याला आपण रात्र पण गाजवू शकतो. याला काय वाटतं आमच्याकडे काही गाणी नाहीत, तू काय समजतोस? अरे आम्ही पण तुला मजबूत भारी पडू. आणि म्हणून रसिक हो, सतत कार्यक्रम असूनही आज हा आवाज, बुवाचा आवाज आला तर कांदा लागलेलाच आहे. आणि त्याचा पण कारणीभूत हा मला ठरवतो. मग तो बाई जिथं जाते तिथं कोण ना कोणतरी बघते आणि झोपते. काय संबंध, काय संबंध? मी तिथे झोपते, अरे तू पण झोप ना. तुला झोपायला कुठे भेटत नाही काय? तुझा एवढा मोठा आणतोस ना ट्रक, टेम्पो. आता टेम्पो नाही आणत बुवा, बुवा आता कार आणतो, कार. म्हणून कोट घालतो ना बुवा. बुवान गणपतीचे पैसे कमवला नाही भरपूर, छापला नाही, दारावर जाऊन गल्ला जमवायचा ना बुवा. ओ वर्गणी द्या 500 500 500. आता कोट घालतो ना म्हणून आता 2 गाड्या आणतो. तू मला शिकवू नको बुवा, तुला पुरून उरणारी मी एकमेव आहे, तेजल पवार गोताड. म्हणून हाय सगळे थांबले. तुझ्या वेळी पण थांबतील, पण तुझा पहिला गाणं ऐकला की सगळी गर्दी खाली होईल. आणि म्हणून हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत ते आमचे आकाशदादा मते. आज पहिल्यांदाच सावर्डा या ठिकाणी त्यांच्या गावात मी हे साऊंड लावलेलं आहे. आणि आज त्यांचं गाणं घेणार आहे एका अंतराचं, आणि नारी शक्तीचं गाणं घेऊन माझी या ठिकाणी बारी संपवणार आहे. म्हणून केसामधी गजरा न फिरतन गजऱ्यावर नजरा, अहो या पोरीचं बघून घ्या नवा नवा नखरा. आले गेले किती गेले. खरं सांगा, साऊंड आवडला की नाही तुम्हाला? त्याच्या साऊंड पेक्षा माझा साऊंड आवडला की नाही? असा आवाज कणखर आला पाहिजे. त्याचा काय पादर पुछटा. आले गेले किती गेले, होऊन गेले 100. आले गेले किती गेले, होऊन गेले 100. साऊंड आकाशमध्येचा आहे एकच नंबर. 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 साऊंडची चर्चा आहे खास. तेजल पवारच्या बारीला साज, जगमगतोय सारा माहोल आज. असं का म्हणते झगमगतोय सारा माहोल आज? कारण की नुसताच साऊंड नाही तर लाईटची सर्व्हिसिंग सुद्धा त्यांनी सुंदर दिलेली आहे. लाईट सुद्धा सुंदर आहे म्हणून म्हणते की झगमगतोय सारा माहोल आज. यासाठी हे शब्द मी लिहिलेले आहेत. म्हणून तेजल पवारच्या बारीला साज, जगमगतोय सारा माहोल आज. सेवा पुरवती साऱ्याला, सेवा पुरवती साऱ्याला, कसून कंबर. सेवा पुरवती साऱ्याला, कसून कंबर. साऊंड आकाशमध्येचा, साऊंड आकाशमध्येचा आहे एकच नंबर. 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 आले गेले किती गेले, होऊन गेले 100. आले गेले किती गेले, होऊन गेले 100. साऊंड आकाशमध्येचा आकाशमध्येचा आहे एकच नंबर. साऊंड आकाशमध्येचा आहे एकच नंबर. साऊंड आकाशमध्येचा आहे एकच नंबर. आणि म्हणून माझ्या सुजाण रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या या ठिकाणी म्हणण्यानुसार शास्त्रशुद्ध रीती का होईना पण कॉमेडी का होईना तुम्ही थोडंफार तरी हसला असाल माझ्या या बारीवर. 100% मी सांगू शकते. आणि माझ्याकडून
हा काय सांगतो ह्याचं वय 46 आहे, माझं वय नुकतं 26 आहे. माझ्यापेक्षा बुवा 20 वर्षांनी मोठं असून 20 वर्ष ही कला जोपासून असून सुद्धा तुम्ही लोकांना जे देऊ शकलात नाही ते मी 26व्या वर्षी देते, याचा मला सार्थ अभिमान आहे बुवा. आणि असंच मी पुढे लोकांची सेवा करणार. मला तुझं काही पडलेलं नाही. मला आलेल्या आया बहिणी शेवटपर्यंत बसल्या पाहिजेत आणि माझं प्रेक्षक उठलं नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. म्हणून रसिका हो, जी काही वेडी वाकडी सेवा तुमची झाली असेल ती गोड मानून घ्या आणि शाहीर म्हणून या रणांगणातून बाहेर पडताना समाज प्रबोधनचं एक गीत गात आहे आणि ते तुमच्या चरणाशी अर्पण करत आहे. पहा काय म्हणायचंय. उमरने पाणी भोनी भानी अजी भीमराज की बेटी हूँ मैं, जय भीमवाली हूँ. नारी जातीवर सान जीवावर करती जे अत्याचार, अहो नारी जातीवर सान जीवावर करती जे अत्याचार, अशा नराधमांना तुम्ही जागीच करा पिठार. अहो अशा नराधमांना तुम्ही जागीच करा पिठार. अशा नराधमांना तुम्ही जागीच करा पिठार. अशा नराधमांना तुम्ही जागीच करा पिठार. माझं बोलणं हे ज्यानी धरा, त्याला जनतेच्या हवाली करा. हवाली करा, त्याला जनतेच्या हवाली करा. त्याचा गळ्याचा सुरीने चिरा, नाहीतर जिवंत मातीचा पुरा. नाहीतर जिवंत मातीचा पुरा. नाहीतर जिवंत मातीचा पुरा. पहा का असं म्हणत आहे की 4-4 वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतो. हा बुवा काय गाणं लावतो की आई बापाचा करते घात, अशी पोरीची जात. हा गाणं लावतो. अरे त्या 4 वर्षाच्या पोरीने काय आई बापाचा घात केला होता का? त्यांच्यावर बलात्कार व्हायला. आणि ज्यावेळी बलात्कारी आरोपी मान्य करतो की मी बलात्कार केला आहे, मी बलात्कारी आहे, एवढं मान्य करून सुद्धा शासनाला अजून पाठपुरावा करायचा असतो आणि अजून त्याला ठेवतात. म्हणून तर आमच्या हवाली करा, जनतेच्या करा, मग आम्ही त्याचा गळा सुरीने चिरू, नाहीतर त्याला जिवंत मातीत पुरू. त्याची काय विल्हेवाट लावायची हे आम्ही बघतो. आणि म्हणून माझं बोलणं हे ज्ञानी धरा, त्याला जनतेच्या हवाली करा. त्याचा गळा सुरीने चिरा, नाहीतर जिवंत मातीचा पुरा. नाहीतर जिवंत मातीचा पुरा. नाहीतर जिवंत मातीचा पुरा. कळत नाही 60 वर्ष की वय वर्ष चार, कळत नाही 60 वर्ष की वय वर्ष चार. अहो अशा नराधमांना तुम्ही जागीच करा ठार. अशा
बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, बोल शक्ती वाले की जय. धन्यवाद. धन्यवाद रसिक हो. बुवांना शुभेच्छा. कोट आणल्याबद्दल बुवाचा हार्दिक